याच दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला मुस्लिम देशांकडून आणि तालिबान शासित अफगाणिस्तानकडून पाठिंबा मिळालाय। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काल पहिल्यांदाच अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्याशी चर्चा केली। ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांमधला हा पहिला उच्चस्तरीय राजकीय संवाद। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव शिगेला पोहोचलेला असताना ही चर्चा झाली। अफगाण सरकारने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला, याचं जयशंकर यांनी मनापासून कौतुक केलं। नेमकं काय ट्विट केलं त्यांनी बघूया। अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकींशी चर्चा झाली। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केल्याबद्दल त्यांचे आभार। दोन्ही देशांमधील पारंपरिक मैत्रीपूर्ण संबंधांवर प्रकाश टाकला। त्यांच्या विकासाच्या गरजांना भारताचा सतत पाठिंबा राहील। तालिबानने व्हिसा सुविधा कैद्यांच्या सुटकेची मागणी केली। भारत राजकीय आर्थिक क्षेत्रात एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहे। इराणमधील चाबहार बंदरावर चर्चा झाली। भारतासाठी अफगाणिस्तानला जाण्याचा एक धोरणात्मक मार्ग। प्रादेशिक सुरक्षा, स्थिरता, आर्थिक आणि मानवतावादी सहकार्यावर दोन्ही देशांची सहमती झाली।